सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आज इंजिनिअरिंगची कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर होणार आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडलाय की दादा ही सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे का, आज सीट अलॉटमेंट किती वाजता डिक्लेअर होणार आहे. तर हे सगळे पॉईंट्स मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असेच मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तुमच्या इंजिनिअरिंगवर पण मी काही तुम्हाला स्पेशल व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा. आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा आमची कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली आहे का. तर बघा, अजून तुमची कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झालेली नाही आहे. मग दादा हे कधी डिक्लेअर होईल, आज किती वाजेपर्यंत आमची अलॉटमेंट डिक्लेअर होऊ शकते. सो बघा, जसं आपण कॅप राउंड 1 च्या वेळेस बघितलं होतं की तुमची अलॉटमेंट ही इव्हिनिंगपर्यंत डिक्लेअर झाली होती, म्हणजे संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली होती. तर त्याचप्रमाणे कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट सुद्धा संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत डिक्लेअर होऊ शकते. आणि हे प्रेडिक्शन मी तुम्हाला कॅप राउंड 1 च्या वेळी पण दिलं होतं आणि बरोबर त्याच टाइम पिरियडमध्ये तुमची अलॉटमेंट डिक्लेअर झाली होती. सो ह्यावेळी पण मोस्टली इव्हिनिंगपर्यंत तुमची अलॉटमेंट डिक्लेअर होऊन जाईल. सो जेव्हा पण तुमची कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट डिक्लेअर होईल ऑफिशियली, तर तेव्हा मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन की तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. त्यासोबत मी माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर पण मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे. सो त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा आणि एक इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय, तर त्यावर पण तुम्ही मला फॉलो करून ठेवा, कारण की तिथेच तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. सो त्याच्यामुळे सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आज जेव्हा पण तुमची अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्याच्यानंतर उद्यापासून तुमची मेन प्रोसेस तुम्हाला करायची आहे. म्हणजेच 12 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला 3 दिवस दिले आहेत. 12, 13 आणि 14 हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेजमध्ये रिपोर्ट करण्यासाठी. सो हे 3 दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. आता अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय प्रोसेस करायची आहे, कारण की लक्षात घ्या की कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला थोडी डिफरंट प्रोसेस करावी लागते. म्हणजे डिफरंट म्हणजे एकदम खूप डिफरंट पण नाही आहे, सेमच आहे, बट त्याच्यामध्ये काही स्टेप्स तुम्हाला एक्स्ट्रा करायचे आहेत, काही स्टेप्स तुम्हाला नाही करायचे आहेत. तर ते नक्की काय करायचं आहे तर त्या रिगार्डिंग पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि तुम्ही किती एक्साइटेड आहात तुमच्या कॅप राउंड 2 च्या अलॉटमेंटसाठी तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.